कधीकधी अपघात हे डोळ्यांना अंधुक दिसणं यांच्यामुळे होत असतात। याला अनुसरून गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने 36व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 सुरू असून यामध्ये विभागाकडून शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती व्हावी, सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा आणि पालकांनी सुद्धा जागृत राहावं या उद्देशाने भित्तीफलक बॅनर्स या माध्यमातून परिवहन विभाग जनसामान्यांमध्ये जनजागृती करतात। आज परिवहन विभागाद्वारे बस चालक, ऑटो चालक आणि वाहक आरोग्य तपासणी तसेच चालकांच्या डोळ्यांची तपासणी करून ज्या चालकांना चष्मे लागत आहेत अशा चालकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत 31 जानेवारीपर्यंत विभिन्न कार्यक्रम घेऊन वाहन चालकांना रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत माहिती देणं, त्याचप्रमाणे चौकात रस्ता सुरक्षाबद्दल माहिती, त्याचप्रमाणे मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणं, चारचाकी चालवताना सीट बेल्ट वापरणं असे आवाहन करण्यात येते। एकट्या हेल्मेटमुळे 60% अपघात होतात। यावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने उपप्रादेशिक विभागाद्वारे या प्रकारे उपक्रम सुरू करण्यात आला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया यांच्या विद्यमाने आम्ही रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत यावेळेस परवाह हा किंवा केअर हे स्लोगन असून या अंतर्गत महिनाभर 1 जानेवारी ते 31 जानेवारी यामध्ये विविध उपक्रम जसे की अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी भित्तीपत्रकं असतील, पॅम्पलेट छापलेले आहेत, ते लोकांना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मोफत वाटलेले आहेत। शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केलेले आहेत। आता अपघाताचं प्रमाणात फक्त हेल्मेट न वापरल्यामुळं 60 ते 65% आहे की त्यामुळं अपघाती मृत्यू होतो। त्यामुळे त्याचं प्रामुख्याने आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे। मग वाहन चालकांचे स्पेशली STचे वाहन चालक, रिक्षा वाहन चालक त्यांच्यासाठी आता एक आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी आणि त्याचबरोबर त्यांना मग मोफत चष्मे देखील देणार आहोत। आणि शहरभर आमचे अधिकारी न हॉर्न वाजवता आणि चौकामध्ये थांबून तसे लोकांमध्ये जागृती केलेली की नो हॉकिंगचा एक कार्यक्रम मराठी घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।